293 अंतर्गत सत्तारूढ पक्षाच्या वतीने जो प्रस्ताव मांडलाय आणि बरीच माहिती त्यात देण्यात आलेली आहे त्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, मला वाचल्यानंतर असं वाटलं की आपण महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे का अमेरिकेच्या हार्वर्ड किंवा ऑक्सफर्ड विद्यापीठात आहे। कारण अध्यक्ष महोदय, कल्पनाशक्ती काय आहे? सरकारमधील मंत्र्यांच्या कल्पनाशक्तीला खरंच दाद द्यायला पाहिजे। कागदावर जी स्वप्न रंगवली जातात आणि रंगवली आहेत ती पाहून महाराष्ट्रातले बेरोजगार तरुण, गरीब विद्यार्थी आज रात्री सुखाने जगतील असं झोपतील असं मला वाटतंय। अध्यक्ष महोदय, त्यांना समजलंय काय नाही मिळालं तरी कागदावर तरी आपलं भविष्य उज्ज्वल आहे, अशा चांगल्या कल्पना या प्रस्तावात आहेत। अध्यक्ष महोदय, घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असे एक आपल्याकडे म्हटलं जातं आणि याचं हे जिवंत उदाहरण आहे। नुकतंच अध्यक्ष महोदय, संसदीय स्थायी समितीने चिंता व्यक्त केली आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 NEP मध्ये शिक्षणावर GDPच्या 6% खर्चाचं उद्दिष्ट ठेवलेलं होतं, ते पूर्ण करण्यात हे सरकार पूर्ण अपयशी ठरलेलं आहे असं मी नाही म्हणत, संसदीय स्थायी समिती म्हणते। 2021-22 मध्ये हा खर्च फक्त 4.12% दादा होता। आपल्यापेक्षा भूतान 5.47%, मालदीव 4.67%, छोटे देश पण त्यांच्या GDPच्या पेक्षा जास्त पैसे शिक्षणावर खर्च करतायत। मग अध्यक्ष महोदय, कोणत्या तोंडाने आपण जागतिक शिक्षणाच्या दर्जाचा गप्पा मारायच्या याचाही विचार आपण सगळ्यांनी अंतर्मुखून केला पाहिजे। अध्यक्ष महोदय, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत राज्यात मोठी गती देण्यात येत आहे आणि त्यासाठी CETच्या माध्यमातून नवीन वेब पोर्टल विकसित केले आहे असे प्रस्तावात म्हटलेलं आहे। अध्यक्ष महोदय, मी दादांना विचारू शकतो, शिक्षण मंत्री महोदयांना, की तुमच्या नवीन वेब पोर्टलवर लॉग इन करायला गोरगरिबांच्या मुलांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे का? ज्या दुर्गम भागात शाळांमध्ये मोबाईलला नेटवर्क लागण्यासाठी पोरांना झाडावर चढावं लागतं आजही, तिथं हे हायटेक पोर्टल कोण चालवणार? अध्यक्ष महोदय, डिजिटल प्लॅटफॉर्मचा उदो करतो आपण, पण दुसरीकडे 4थीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात बालभारतीने इतका ढिसाळ कारभार केलाय की थेट महान भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या निधनाची तारीखच चुकीची छापलेली आहे। लांबी आणि वजन पाठात वजाबाकी आणि भागाकार पाठात संकल्पनाची एवढ्या मोठ्या घोडचुकी केलेल्या आहेत की अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांच्या समोर आपण चुकीच्या गोष्टी मांडायला लागलो। 6वीच्या मराठी पुस्तकात महाराष्ट्रातील लोकनृत्याऐवजी दिंडी नृत्य हे थेट परराज्यातील नृत्य म्हणून दाखवलेलं आहे 6वीच्या पुस्तकात। ज्या बालभारतीला स्वतःची पाठ्यपुस्तकं बिनचूक छापता येत नाहीत, ज्यांना महाराष्ट्राची संस्कृती माहीत नाही, ते डिजिटल क्रांतीच्या गप्पा आता मारायला लागलेले। ही डिजिटल क्रांती आहे की डिजिटल भूलथापा आहेत, हाही प्रश्न आता हळूहळू आमच्या मनात येतोय। अध्यक्ष महोदय, MHA-DBT पोर्टल आणि आपलं सरकार पोर्टल मागील किती दिवसापासून बंद पडले माहिती आहे का? ते अजून नीट करता आलेलं नाही आणि आपण सांगताय की विद्यार्थ्यांसाठी नवीन पोर्टल आणून विकसित करून शिक्षण डिजिटल करणार आहोत। अध्यक्ष महोदय, सर्वात विनोद मोठा सांगतो, हे सरकार छाती ठोकून यात लिहिलेलं आहे की राज्यातील महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेली प्राचार्य आणि ग्रंथपाल इत्यादी 223 पदे भरण्यास मान्यता देण्यात आली। आपलीच पाठ ठोकून घ्यायचं काम दादा चाललंय, असावं का रडावं हेच कळत नाही। अध्यक्ष महोदय, संपूर्ण महाराष्ट्रात उच्च शिक्षणाचा बोजवारा उडालाय। हजारो प्राध्यापकांची, शिक्षकांची, ग्रंथपालांची पदे वर्षानुवर्ष रिक्त आहेत आणि हे सरकार फक्त 223 जागा मंजूर करतंय आणि म्हणजे अध्यक्ष महोदय, उंटाच्या तोंडात जिऱ्याचा तुकडा टाकण्याचा प्रकार हा साधारणपणे। गंमत बघा,
ग्रंथपालाची पदे भरायला मंजुरी 223. पण राज्याची स्थिती 2012 पासून 14 वर्षात एकाही नवीन सार्वजनिक ग्रंथालयाला मान्यता दिलेली नाही. ग्रंथालयाचे अनुदान रखडलेले आहे. कर्मचाऱ्यांचे मानधन व बंद पडलेली पुस्तक खरेदी यामुळे 11,000 सार्वजनिक ग्रंथालयांना घरघर लागलेली आहे. कॉलेज आणि गावांमध्ये ग्रंथपाल नाही, लायब्ररीला कुलूप आहे आणि सरकार सांगतंय की मुलांनी वाचन संकल्प करा. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे पुढे या प्रस्तावात लिहिले EBC OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 100% शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू केली. ऐकायला फार चांगलं आहे, पण प्रत्यक्ष खिशातून या मुलांना लाखो रुपयाची फी भरावी लागते. कारण DBT पोर्टलवर हजारो विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म पेंडिंग पडून आहेत. उत्तराच्या भाषणात माहिती घेऊन सांगा की किती फॉर्म दादा पेंडिंग आहेत. पैशाची कमतरता केवळ गरिबांच्या स्कॉलरशिपसाठीच आहे का? घोटाळ्यांसाठी बऱ्याच गोष्टी चालू आहेत. मी सभागृहाचं लक्ष बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्याकडे वेधतो. तिथं समग्र शिक्षा अभियान अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या हंगामी वसतिगृहाच्या निधीमध्ये तब्बल 9,93,94,000 रुपयाचा गैरव्यवहार झाला. कागदावर 80 पैकी 26 वसतिगृह प्रत्यक्ष बंद असताना हजारो बोगस विद्यार्थी दाखवून हा शासकीय निधी लाटण्यात आलेला आहे. दादा चौकशी करा तुम्ही. बायोमेट्रिक हजेरीचे फोटो फेरफार करून एकाच गावात अनेक बोगस वसतिगृहे दाखवून वरिष्ठ लेखा सहाय्यक आणि केंद्र प्रमुखांनी संगनमताने हा पैसा स्वतःच्या आणि स्वतःच्या मुलांच्या नावावर वर्ग केला आहे. अध्यक्ष महोदय, गरीब मुलींच्या स्कॉलरशिपला पैसे नाहीत आणि अध्यक्ष महोदय इकडे बोगस विद्यार्थ्यांच्या नावाने कोट्यावधी रुपयाचा दरोडा टाकतोय. या प्रकरणाची सखोल चौकशी करा. दोषींच्यावर कठोर कारवाई दादा करतील अशी माझी अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, आता आपण एज्युसिटीचं सकाळी भाषण ऐकलं. अध्यक्ष महोदय, त्याच पानावर खाली दुसरीकडे सरकारने स्वतःच्या हाताने काय लिहिले? नवीन संच मान्यतेच्या निकषामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे अतिरिक्त होत आहेत. म्हणजे सरळ सरळ महाराष्ट्राच्या शिक्षकांचा घात आहे असं म्हणायला पाहिजे. आज शिक्षकांचा मोर्चा आला इकडं. आपण दादा सगळ्या सरकारने असं काम केलं पाहिजे की शिक्षकांना कधी इथं आझाद मैदानात येऊन मोर्चा काढायची गरज लागू नये. आंतरजिल्हा बदल्यांच्यासाठी शिक्षक जर्जर झालेले आहेत जिल्हा परिषदांचे. आणि अध्यक्ष महोदय, एका बाजूला तुम्ही परदेशी लोकांना पायगड्या घालायला लागलाय आणि दुसरीकडे मराठी शिक्षकांनी ग्रामीण भागातील पिढ्यानपिढ्या घडवल्या, त्यांना आता रस्त्यावर आणायचं काम आपण चालू केले. अध्यक्ष महोदय, काही ठराविक सिंगापूरची एक कंपनी आहे, त्यांना मोनोपॉली देण्यात आलेली आहे. या विद्यापीठा जी आहेत ना, त्यांना सिंगापूरला पाठवलं जातं. सिंगापूरच्या कंपनीबरोबर त्याचा टायअप झाला, त्याला 30% पार्टनरशिप दिल्यानंतर या एज्युसिटीमध्ये त्यांना जागा मिळते. हे आपल्याला दादा माहिती आहे का? ज्यांना एज्युसिटीत जे फॉरेनच्या युनिव्हर्सिटी आल्या त्यांना विचारा तुमचा प्रवास भारतात कशी आला, तुम्ही कुठल्या मार्गे आला, ते सगळे सांगतील सिंगापूर मार्गे आलो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, शैक्षणिक कॅम्पसवर पायाभूत सुविधा, डिजिटल आर्किटेक्चर, कन्सल्टन्सीसाठी सिंगापूरमध्ये काही ठराविक कंपन्यांशी करार करणं हे त्यांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. या प्रकल्पात सहभागी होणाऱ्या जागतिक विद्यापीठावर अप्रत्यक्ष अशी अट घालण्यात आलेली आहे. त्यांनी या ठराविक सिंगापूर आधारित कंपन्यांच्या माध्यमातूनच आपलं काम पुढे न्यावं असे त्यांना इंडिकेट केलं जातं. तिकडं आल्याशिवाय एज्युसिटीत जागा मिळत नाही. नाही तर आमच्या विश्वजित कदमच्या भारतीय विद्यापीठाला जागा द्या, आमच्या त्या बंटी पाटलांच्या DY पाटीलना जागा द्या, त्याच ह्या परदेशी युनिव्हर्सिटीच्या मध्ये आपण विचार करा. परदेशी लोकांना जिथं जागा देतोय तिथं आम्ही पण त्यांच्याशी कॉम्पिटिशन करू. नाहीतर साहेबांनी सांगितलं, CM साहेबांनी 1 लाख मुलं तिथं शिकतील. 1 लाख मुलं शिकतील दादा, म्हणजे 1 लाख मुलं आधीच 2-2.5 लाख प्रवेश घेतात समजा, त्यातले 1 लाख इकडे गेले
तर अध्यक्ष महोदय, बाकीचे कॉलेजेस जे तुमच्या आशीर्वादाने म्हणजे सरकारच्या मदतीनं चालतात ते सगळे रिक्त होण्याचा दुसरा धोका देखील अध्यक्ष महोदय आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे हा प्रकल्प महाराष्ट्रात होतोय याचा एज्युसिटीचा आम्हाला आनंद आहे, पण मग जागतिक पातळीवर निविदा का काढत नाही? सिंगापूरच्याच कंपन्यांना कंत्राट किंवा भागीदारी मिळण्यासाठी नियम का वाकवतोय आपण? परदेशी विद्यापीठांना आकर्षित करण्याच्या नावाखाली केवळ काही ठराविक विकासक आणि सिंगापूरच्या कन्सल्टन्सी कंपन्यांची खिसे भरण्याचा हा कार्यक्रम आता आम्हाला सगळ्यांना त्याचा वेगळा वास येतोय. अध्यक्ष महोदय, माझी शिक्षण मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या कंपन्यांमध्ये का हे आपण काम करणार नाही का? सिंगापूरच्या कंपन्यांकडून वाया येणारा निधी याला का महत्त्व द्यायचं, याचाही विषय आपण केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण पटपडताळणीचा विषय आहे, बाकीचे बरेच मुद्दे आहेत. मी ते सगळं बोलून तुमचा अध्यक्ष महोदय वेळ घेत नाही, पण माझी विनंती आहे की या निमित्तानं आम्ही जे पेपर फुटीचा प्रश्न अलीकडे जागा झालेला आहे, त्या तब्बल देशामध्ये 90हून अधिक पेपर फुटले. या कशाचीच जबाबदारी सरकारने अध्यक्ष महोदय घेतली नाही. महाराष्ट्रातला टीईटीचा पेपर फुटला, याची आपण महाराष्ट्र सरकारने जबाबदारी घेतली नाही. एवढंच नाही तर नीटचा पेपर देखील फुटला आणि याचे धागेदोरे नेमके आणि त्याचा मूळ सूत्रधार महाराष्ट्रातला निघाला. म्हणजे राज्य कुठं नेऊन ठेवतोय आपण, याचाही विचार केला पाहिजे. केंद्र सरकारचा पेपर फुटला तर केंद्र सरकार म्हणतं वायुसेनेचा वापर करून पेपर आम्ही पोच करतो. अरे पण पेपर निघाले तिथंच फुटले तर वायुसेना काय करणार आहे? वायुसेना वापरून अध्यक्ष महोदय, आपण थोडंसं याविषयी एक तरी पेपर नीट घ्या असा आदेश सरकारला द्या. शेवटचा मुद्दा आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. आपण मला मेहरबान होऊन वेळ दिलेला आहे, याबद्दल आपलं धन्यवाद. पण शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अध्यक्ष महोदय, सभागृहात एक महत्त्वाच्या विषयावर मी लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, आजची मुलं मैदानात कमी आणि मोबाईलच्या स्क्रीनवर जास्त दिसायला लागलेली आहेत. सोशल मीडिया हा संवादाचा आता माध्यम राहिलेला नाही, ते लहान मुलांचं व्यसन झालेलं आहे. अखंड रील्स पाहणे, इंस्टाग्राम पाहणे, फेसबुक, स्नॅपचॅट, इतर प्लॅटफॉर्मवर तासनतास वेळ घालवणे याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर, अभ्यासावर, झोपेवर आणि सामाजिक विकासावर गंभीर परिणाम होत आहे. अध्यक्ष महोदय, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि स्पेन ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि स्पेन इथं अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध घालण्यात आलेली आहेत. कर्नाटक सरकारने 16 वर्षाच्या खालच्या मुलांच्यावर निर्बंध घालायचा आता प्रस्ताव ठेवलेला आहे. दादा, तुम्ही पुढाकार घ्या, सगळ्याच लोकांना विश्वासात घ्या, पण 13 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पालकांच्या परवानगीशिवाय सोशल मीडिया खाते सुरू करता येणार नाही, चालवता येणार नाही, अशी काहीतरी विचार करण्याची व्यवस्था आपण करा. अध्यक्ष महोदय, डिजिटल साक्षरता शाळांमध्ये सायबर सुरक्षा आणि सोशल मीडियाच्या दुष्परिणामाबाबत विशेष जनजागृती कार्यक्रम सरकारने राबवला पाहिजे. पण पुढच्या पिढीचा आहे, ज्या पिढीच्या हातात उद्याचा महाराष्ट्र आहे त्या पिढीचे मानसिक आरोग्य आणि व्यक्तिमत्व सुरक्षित ठेवलं पाहिजे. आणि म्हणून सर्वपक्षीय चर्चा, सर्व तज्ज्ञ, मानसोपचार, शिक्षक, पालक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले जाणकार यांना एकत्रित करून दादा 3 महिने सगळीकडे महाराष्ट्रात डिस्कशन करा आणि पुढच्या अधिवेशनात हा कायदा आणायचा प्रयत्न करा, स्वतंत्र धोरण आणा. तसेच केंद्र सरकारकडे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा DPDP ॲक्ट आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या चौकटीत अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर कठोर राष्ट्रीय नियम करण्याची आपण शिफारस करावी अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. चला पुढे जाऊयात. आता प्रस्तावावरील चर्चा आता संपली असून त्यावरील उत्तर उद्या देण्यात येईल. अध्यक्ष महोदयांनी बघा, ऐका, अध्यक्ष महोदयांनी 6:15 पर्यंत सांगितलेलं, आपण त्याला 20 मिनिटं जास्त चर्चा घेत. शासकीय विधेयके सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 51 दोन्ही सभागृहाच्या 21 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याबाबतच्या प्रस्तावास विधान